किती संसार हा सरणारा आहे. सरणारा जर संसार आहे तर त्याच्यासाठी अनेक संतांनी वेगवेगळी वर्णने केली. ती माहिती थोडंसं म्हणजेच काय की ज्ञानदेवांनी वर्णन केलं की जो देहावर अवलंबून असतो, जो देवावर अवलंबून असतो, त्या पदार्थाला माणूस म्हटलं नाही, जनावर म्हटलं काय ते पदार्थ म्हणजे एका नाही तरी पदार्थ सजीव पदार्थावर जो अवलंबून असेल त्याला संसारी जीव म्हणतात. हे ज्ञानदेवांनी प्रमाण दिलेलं आहे. पण तुकाराम महाराजांनी काहीतरी लिहिलं असेल तसं तुकाराम महाराज याला संसाराला भवनदी आणि भवरोग असे दोन प्रकारात डिवाइड करतात, म्हणजे भागतात. मग दोन प्रकारात भागल्यामुळे काय होणार आहे की भवनदी म्हणजे काय की नदी अशी आहे की तिला दोन तीर आहेत, पण हा संसार काय लटिका व्यवहार सर्व संसार म्हणजे काय मध्येच टाकतो, पहिली थिडी लागू दे नाही. आणि भावरोग म्हणजे काय एखाद्याला जर रोग झाला तर तो शरीरातली ब्रह्मतत्वाची शक्ती नेऊन जातो आणि मायारूपीची शक्ती शरीरात घालून जातो. तसा हा संसार तेच करतो, ब्रह्मतत्व घेतो आणि मायारूपी तत्व जोडून देतो. मग आपण काय करतो फिरो बस या मग फिरण्यापेक्षा आपल्याला काय करावं लागेल तत्व समजून घ्यावं लागेल. मग त्यांनी काय सांगितलं मग संसार समजला. मग संसार मधून काय भेटतं ऐकलं गैरसुख भेटलं, माले भेटणं गैर घ्या काय दुःखच मिळालं. मग दुःख म्हणजे काय तर उदासीनता, बरोबर कधी. मग उदासीनताचे संतांनी सुद्धा प्रकार पाडले. कसे की म्हणजे जो जन्माला येण्याच्या अगोदर जो उदास होता, जन्माला येण्याच्या अगोदर उदास म्हणजे कसा शुक्राचार्य 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. कशाची भीती होती या मायेची. मायेची भीती असल्या कारणाने ते जन्माला आले नाही, 12 वर्ष आईच्या गर्भातच राहिले. पण नंतर देवाने आश्वासन दिलं की तुम्हाला यावं लागेल, तुमच्या हातून कल्याण करून घ्यायचंय, जगाचं संजीवनी निर्माण करायची आहे, कृपा करावी बाहेर यावे. पण तरी सुद्धा जंगल भाग, कारण की माया खूप कठीण होती. संसारात येऊन जे दुःखी झाले त्यांचं काय मग म्हणजे काय जे संसारात आले उदास झाले, राजा जनक पुत्र नाही पौत्र नाही काही नाही काहीच होतं नाही. पण नंतर आई भगवतीची कृपा झाल्यानंतर तर मुली झाल्या, पण तरी ते आधी दुःखी होते. नंतर संसार करून त्यांना ज्यांना दुःख झालं ते जळवळत राहिला, त्यांनाही दुःख झालं, संसार करून दुःख झालं. शेवटी असे प्रकार पाडण्यात आले. मग उदासीनताही उदास म्हणजे उर्व दास म्हणजे झालेला शिकार म्हणजे वरून निर्माण केलेला शिकार. मग असा शिकार काय करतात म्हणजे आपण ब्रह्मात आहोत. मग श्रीकृष्णांनी तर वर्णन केलं असेल परब्रह्म आहे. वर्णन काय केलं की या संसाराला त्यांनी उलट्या वृक्षाची उपमा दिलेली आहे. उलट्या वृक्षाची उपमा कशी तर मी ते सांगतो. उलटा वृक्ष कधी पाहिलेला नाही, तुम्ही उलटा वृक्ष वर